नमस्कार, मी प्रतीक्षा, डीएनए मराठीमध्ये आपलं स्वागत। मौजे वाघोंडे बुद्रुक तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर येथील आदिवासी हिंदू फासेपारधी समाजातील कीर्ती बाळू भोसले यांनी त्यांच्या वडिलोपार्जित मालकीच्या जागेवर बेकायदेशीर ताबा घेण्याचा प्रयत्न होत असल्याचा गंभीर आरोप केला आहे। संबंधित प्रकरणात सुपा एमआयडीसीचे अधिकारी, एका कंपनीचे मालक आणि काही पोलीस अधिकाऱ्यांनी संगनमत करून कुटुंबाला बेघर करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करत दोषींवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे। भोसले यांनी दिलेल्या निवेदनानुसार मौजे वाघोंडे बुद्रुक येथील गट क्रमांक 188 मधील जमीन ही त्यांच्या वडिलोपार्जित मालकीची असून त्या मिळकतीवर आदिवासी जमीनधारकांशी संबंधित महाराष्ट्र जमीन महसूल कायद्यातील हस्तांतरण निर्बंध कलम 36 व 36 अ लागू असल्याचा दावा करण्यात आलाय। अशा परिस्थितीतही संबंधित अधिकाऱ्यांकडून बेकायदेशीररित्या जागेचा ताबा घेण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं त्यांनी म्हटलं आहे। माझं नाव बिनकास मंत्री चव्हाण, राहणार बुद्रुक वाघोंड, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर। मी तिथं खरेदी खत केलेल्या जमिनीत राहत असताना तिथं आम्ही नोटीस पाठवले नाही, आम्हाला कुणी बोलवलं नाही आणि आम्ही ते घेणार बी नाही का। तर आम्ही भटके जमातचे आदिवासी हिंदू फाशीपारधी आहे। आम्ही आमच्या जमिनीत कष्ट करून काही भीक मागून आम्ही खातो। तिथं राहत असताना असे अधिकारी मोठे मोठे लोक येऊन आम्हाला धमकी देतात, पोलीसवाले येऊन बी आम्हाला धमकी देतात, इथून तुमचं झोपडं हलवा म्हणतात। आमच्या रात्रीकरण राहिलेल्या जागेवर घेतलेल्या स्वतः मालकी हक्काच्या जमिनीवर ते अतिक्रम दाखवतात। आम्ही इथून माग तपास केलेला नाही। आमच्याकडे आमच्या खरेदी खताचे कागदपत्र असल्यामुळे त्या आधारावर आम्ही त्याची चौकशी केली नाही सर। मग ते आमचे कागदपत्र आमच्याकडे आहेत, आमचे जेवढे जमीन ते एमआयडीसीच्या क्षेत्रामध्ये निघती तेवढी सरकारने विनंती करून आमच्या गरिबाचा आशीर्वाद घेऊन लेकरा बाळाचा तिने आमची जमीन आम्हाला जेवढे गुंठे निघतील तेवढे आम्हाला काढून द्यावं सर। आम्ही तिवर राहून कष्ट करून खातो सर। आम्हाला कोणाचा अन्याय नको, आम्ही सुद्धा कोणाला अन्याय करू शकत नाही। आणि ते अर्ज द्यायला आलते सर। मी ते अर्ज ते साहेबांना दिला। साहेब म्हणले मी तुमचं करून घेतो, तुमच्या जमिनीचा काय हरकत नाही, तुमचं तुम्हाला मिळून जाईल, इथं रडू नका, तुम्ही सुख शांतीने जा। आम्ही आज 3 दिवस झाले अन्न खात नाही, रात्रंदिवस लेकर बाळ पोलिसाच्या याच्या बेदरपणानं बसून नाही तर रडतोय आम्ही रात्रंदिवस। का आम्ही राहायचं कुठं, आम्ही खायचं काय, आम्ही कोणाला म्हणायचं काय, तर आम्हाला कोणी सुद्धा आधार देत नाही सर। आमची मागणी आहे, आमची जमीन आम्हाला नाही झाली तर आम्ही आमचा आत्महत्या इथे कलेक्टर ऑफिसला येऊन करू। इथे जर नाही करून दिला तर आम्ही मुंबईला जाऊन करू। तिथे जर नाही केला तर आम्ही डायरेक्ट मोदी पशी थेट दिल्लीला जाऊ सुद्धा आम्ही आत्महत्या दिल्लीला जाऊन करू सर। आयुक्त्यामध्ये जाऊ सर आम्ही, हा रेल्वेने जाऊ सर आम्ही। हा आमचे आंब्याचे झाड 210 तिथं, येर आहे तिथं, बोर आहे तिथं, कोटी शेण भरलेलं आहे तिथं सर। इकून हे पाडीत येत, तिकून ते पाडीत येत, इकून हे खोलीत येत, तिकून ते खोलीत येत, काय पाईपलाईन फोड्या, काय ते बोर बंद आहे, काय आंब्याच्या झाडीच्या नोंदी उडवत येत सर। आम्ही करायचं काय, आम्ही जायचं कुठं, आम्हाला कुणाचा सुद्धा आधार नाहीये। आमची सोयरी धायरी सुद्धा पोलीसवाले ते सुद्धा आम्हाला आधार देत नाही सर। आम्ही कोणाकडे जाऊन रडायचं, कोणाला भीक मागायचं, आमचं स्वतःच असून का भीक मागायचं आम्ही सर।